धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक आज होत आहे आणि आपण जर बघितलं तर धुळे महानगरपालिकेची जी काही इमारत आहे ही इमारत भारतीय जनता पार्टीच्या वतीने सजवण्यात आली आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात येथे बॅनरबाजी करण्यात आली आहे। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याचा जो कलर आहे त्या झेंड्याच्या कलरचा शामियाना मंडप बरोबरच फुगे लावण्यात आलेले आहे। धुळे महापालिकेच्या इतिहासामध्ये आता पुन्हा दुसऱ्यांदा महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने 50 जागा जिंकून एक हाती सत्ता मिळवलेली आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने मायादेवी परदेशी यांनी महापौर पदाचा अर्ज भरलेला आहे, तर त्याचबरोबर ज्योत्स्ना पाटील यांनी उपमहापौर पदाचा अर्ज भरलेला आहे। राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, शिवसेना यांनी युती करून उमेदवार दिलेला आहे, त्याचबरोबर MIMने देखील उमेदवार दिले आहे। त्यामुळे आता या निवडणुकीसंदर्भात आता या ठिकाणी ही निवडणूक प्रक्रिया 11 वाजेला पार पडणार आहे आणि त्यासाठी प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा पार पडेल आणि मतदान हे हात वरती करून घेतले जाणार आहे। त्यात सर्वाधिक संख्या जिंकलेला भारतीय जनता पार्टी याचा महापौर होणार असल्याचं निश्चित आहे। त्यामुळेच ही तयारी करण्यात आलेली आहे आणि आपण जर बघितलं तर एकूण या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने पोलीस प्रशासनाने विचार करून या ठिकाणी मोठा बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे। त्यामुळे काही वेळातच या ठिकाणी ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिंकेल अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे। मनीष मातोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।